नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सक्सेस टायपिंग स्किल टेस्ट सेंटर पुणे याचा संचालक. आज मी 26 फेब्रुवारी आज इथं आलो होतो. MPSCचे आपले जे स्किल टेस्ट एक्झाम आहे त्यासाठी इथं आपले विद्यार्थी होते. तर आपल्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स वगैरे किंवा काही अडचण आली यासाठी आलेलो होतो. तर आपले फर्स्ट बॅच ज्यावेळेस गेली, फर्स्ट बॅचमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर होता. जास्त असं प्रॉब्लेमॅटिक काहीच नाही, एकदम छान एक्झाम होते. काही गोष्टी सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे यूट्यूब चॅनलला, की जी एक्झाम होते आहे त्यावेळेस बरोबर सगळ्यांनी वेळेवर पोहोचा. एक 30 मिनटं अगोदर तुम्हाला एंट्री दिली जाते. तर एंट्रीमध्ये तुम्ही व्यवस्थित आतमध्ये जावा. तुम्हाला कोणीही प्रॉब्लेम मीटिंग नाही, सगळे तुम्हाला हेल्प करता येतं. अतिशय चांगला स्टाफ आहे. तसेच आत्ता जे मुलं आपले गेलेले होते त्यांनी सगळी माहिती दिली की आतमध्ये गेल्यावर जे डॉक्युमेंट आहे तर आपल्याला काही डॉक्युमेंटची गरज आहे. तर त्यापैकी आपल्याला डॉक्युमेंट एक आपल्याला पाहिजे, आपलं जे हॉल तिकीट आहे, एक हॉल तिकीट आणायचं आहे. तसेच तुमचं जे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे, जसं मराठीची आज एक्झाम होती तर मराठीचं 30चं सर्टिफिकेटची झेरॉक्स लागते, इथं ओरिजिनल गरज नसते. तसंच तिसरं तुमचं ID प्रूफची झेरॉक्स पाहिजे. ओरिजिनल ID प्रूफ बरोबर ठेवा, पण जास्त गरज लागत नाही. आणि आतमध्ये गेल्यावर सगळ्यांनी शांतपणे राहा. जो कीबोर्ड आलेला होता आजचा तो लॉजिटेक कीबोर्ड होता आणि एकदम स्मूथ होता, प्रॉब्लेम अजिबात देत नव्हता. आणि जसं आपल्याला वाटतं की खूप आवाज येत होता, तर तसा काही आवाज येत नाही, एकदम शांततेत होतं. फक्त कोणी हायपर व्हायचं नाही, रिलॅक्समध्ये द्यायचा. 1500 कीस्ट्रोकचा पॅसेज आहे जवळपास. 1500मध्ये पण एक 1498 ते 1504 याच्या आसपास तो पॅसेज बसतो. आणि जेवढे आपले सक्सेस टायपिंगचे जेवढेही विद्यार्थी होते सगळ्यांनी 1 ते 1.5 मिनटं ठेवून पॅसेज कंप्लीट केला होता. आणि ॲक्युरसी सगळ्यांची चांगली आहे. त्यामुळं बाकीचे पण जे विद्यार्थी महाराष्ट्रातून येणार आहे त्या विद्यार्थ्यांनी पण असं खूप सारं टेन्शन घेऊ नये की कसं असेल, एक्झाम किती टफ आहे की काय आहे. जो आयोगाचा स्टाफ आहे हा एकदम व्यवस्थित आहे. आत्ता एक विद्यार्थिनी तिने सांगितलं की त्यांच्या याच्यात 3 लोकांचं PC बंद पडला होता. त्यांना चान्स दिला आणि तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शांत बसायला सांगितलं की जेणेकरून यांना हेजिटेशन होऊ नये किंवा त्यांना भीती वाटू नये की आमचं राहिलं की. त्यासाठी त्यांना एक वेळ दिला गेला. त्या प्रॉपर वेळेत त्यांनी व्यवस्थित मुलांचं झाल्यावर सगळ्यांना जाण्यासाठी सांगितलं. असं नाही की सगळे त्यांच्या पाठीमागं येऊन उभे राहिले की भीती वाटेल मुलांना. असं विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप कोऑपरेटिव्ह करत आहे. यावेळेसचे एक्झाम ऑलमोस्ट सगळेच विद्यार्थी पास होत आहे. आणि थोडंफार जे घाबरत असतील त्यांनी घाबरू नका. एक एंटर हा जो आहे तो सांभाळून यूज करा. एंटर कधी कधी होतो तर बॅकस्पेस करून तुम्ही एंटरला जाऊ शकता. काही शब्द म्हणजे शब्द असे मोठे शब्द नाही, जे शब्द आहे त्यांची लेंथ एकदम 2-2, 3-3 याचे शब्दाचं आहे. त्यामुळं असं टेन्शन घेण्यासारखं नाही. तर आत्ता जेवढं ओव्हरऑल फर्स्ट बॅचमध्ये जेवढे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी जसं सांगितलं तसं मी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. तर सगळ्यांनी व्यवस्थित वेळेवर यायचा प्रयत्न करा. दुसरं, आपले डॉक्युमेंट व्यवस्थित आणा. नाश्ता वगैरे करून व्यवस्थित जावा. तुमचं जर एखाद्याला हाताला घाम वगैरे येत असेल तर हाताला पावडर वगैरे लावू शकता तुम्ही. पावडर वगैरे लावून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. बाकी दुसरं असं काही मेजर प्रॉब्लेम नाही. ओके, समजलं सगळ्यांना? ठीक आहे, थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मी जे काही माहिती दिली त्या माहितीमध्ये आपले काही स्टुडंट मला इथं भेटले होते. त्यापैकीच एक सर आहेत. तर त्यांच्या तोंडून पण आपण ऐकू की ॲक्च्युअलमध्ये त्यांना एक्झाममध्ये कसं फेस करता आलं. सर, तुम्ही जी एक्झाम दिली त्या एक्झाममध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले किंवा एक्झाम कशी होती, तुम्हाला एंट्री देताना त्यांनी एंट्री कशी दिली, बाकीच्या काय काय गोष्टी तिथं आतमध्ये घडतात, म्हणजे हॉल तिकीट कधी घेतात, या सगळ्या गोष्टीचं आम्हाला थोडीशी एक माहिती द्या तुम्ही, जेणेकरून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना पण समजेल. जसे तुम्ही आमचे विद्यार्थी तसे आपले काही विद्यार्थी जे बाहेर आहे किंवा उद्या इंग्लिशचं पण आहे तर त्यांना पण लक्षात येऊन जाईल. ओके. सर्वात अगोदर तर सर्वांनी 1 तास अगोदर यावे आणि बाहेर ते सिक्युरिटीवाले आहेत ते तुमच्या हॉल तिकीट आणि आधार कार्ड वगैरे चेक करतात. नंतर तुम्हाला मधात एंट्री देतात. नंतर मधात वर गेल्यानंतर आपले हॉल तिकीट, आधार कार्ड आणि टायपिंग झेरॉक्स ते तिन्ही पण कलेक्ट करतात, ते घेतात.
आणि ओव्हरऑल एक्झाम जर बघायची झाली तर तुम्हाला पहिला 5 मिनिटाचा डेमो आहे. त्या डेमोमध्ये बरोबर 750 कीस्ट्रोक, 5 मिनिटामध्ये 750 कीस्ट्रोक आहेत आणि 10 मिनिटाच्या मॉकमध्ये 1500 कीस्ट्रोक आहेत ओके. आणि ॲक्च्युअलमध्ये सुद्धा 1500 कीस्ट्रोक आहेत. तर आपल्याला काळजी फक्त स्क्रोल करता निघायची. गेल्या वेळेसपेक्षा स्क्रोल यावेळेस बदललेला आहे. तर स्क्रोल गेल्या वेळेस आपल्याला असं दिसत होतं, यावेळेस आपल्याला त्यावर क्लिक केल्यानंतर तो दिसतो खाली करण्यासाठी स्क्रोल. अच्छा. तर 2 वेळेस स्क्रोल करावं लागत आहे आपल्याला. आणि जेव्हा तिसरी स्लाईड म्हणजे सर 2 स्क्रोलमध्ये तो पॅसेज कंप्लीट होतो का आपला? 2 स्क्रोलमध्ये कंप्लीट होत नाही. तिसऱ्या स्क्रोल जे स्लाईड येईल त्यावेळेस 2 ओळ असतात. 2 ओळ ते करायच्यानंतर पॅसेज कंप्लीट होतं समजा. ओके. आणि पॅसेज एकदम इझी आहे, असं काही त्यात अवघड वगैरे नाही आहे काही. फक्त जर काही झालं तर पॅनिक न होता आपण त्या पर्यवेक्षकाला बोलू शकता. ते खूप मदत करतात आणि कोऑपरेटिव्ह आहे आपल्याला सगळ्यांना. तर सर तुमच्या ज्या फ्लोअरला असं काही झालं की एखाद्याचा स्क्रीन ऑफ झाली किंवा एखाद्याला काही प्रॉब्लेम आला असं काही होतं का? किंवा एखाद्याचा कीबोर्ड व्यवस्थित नव्हता असं काही घडलं का तुमच्या इथे? आमच्या फ्लोअरला जवळपास 500 मुलं होते. तर एकाचं सुद्धा तसं झालेलं नाही. ओके. आणि जर कोणाच्या स्क्रीनवर काहीतरी अगोदर एक्झाम होता इथं बऱ्याच ना, त्याच्या स्क्रीनवर कोणी पेन वगैरे लिहिले असेल तर त्यांच्या स्क्रीनवर दिसत नसतं, स्क्रीनसुद्धा त्यांनी बदलून दिली आपल्याला. त्यामुळे आपल्याला टेन्शन घेण्याचं काहीही काम नाही. ते एकदम कोऑपरेटिव्ह आहेत. अच्छा. तर तुम्ही जी एक्झाम दिली, पूर्ण एक्झाम देताना तुम्हाला असं हायपर झाल्यासारखं वाटतं का? म्हणजे भीती थोडीफार वाटते. प्रश्न विचारला होता की तिथं गेल्यावर तुम्हाला अशी भीती वाटत होती का? किंवा हेजिटेशन होत होतं का? किंवा हात असे थरथर होत होतं का? किंवा पहिल्या याच्यात तुम्ही गेल्यावर पहिली लाईन मारताना तुम्हाला असं वाटत होतं का खूप प्रेशर आलं आहे आणि ते खूप माझं पहिल्या चुका होत्या असं काही वाटत होतं का तिथं? किंवा एवढा असं भीती वाटण्यासारखा पॅसेज होता का? पहिली तर गोष्ट भीती वाटण्यासारखा पॅसेज तर नव्हताच. अच्छा. पहिली गोष्ट तुम्ही सुरुवात केल्यानंतर आपण माणूस आहेत म्हणलं थोडंफार तर आपल्याला वाटणार, थोडंफार तर होणार. तर पहिले 10 सेकंदामध्ये आपण आपल्या नर्व्स ज्या आहेत ते सेटल करून जर व्यवस्थित घेतल्या त्यानंतर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही व्यवस्थित आपली जी स्पीड आहे त्यामुळे व्यवस्थित मारीत जायचा पॅसेज. काही मनात न विचार आणता मी पर्सनली असं सांगेल की तुम्ही त्या पॅसेजच्या स्टोरीमध्ये जर रमून गेलो आपण तर लाईनसुद्धा मिस होणार नाही, काहीच होणार नाही. व्यवस्थित आपण मारू शकतो. आणि भीती थोडीफार वाटली पण जास्त काही नाही. म्हणजे असं तर नाही ना का तुमचं एकदम हात वगैरे असे थरथर किंवा असं काहीच नाही ना? नाही, हात वगैरे माझे काही थरथर केले नाही. व्हेरी गुड. म्हणजे तुमचा आता पूर्ण जो पॅसेज झाला होता तर तो बऱ्यापैकी म्हणजे 100% चांगला झालेला. आणि तुम्हाला वेळ किती राहिला होता? हां, माझा तो पॅसेज 100% चांगला झाला. मी व्यवस्थित मारला तर मला 1 मिनिट शिल्लक राहिला होता. तर 1 मिनिट शिल्लक राहिला होता. ओके सर, थँक्यू सो मच. उद्या तुमचं इंग्लिश पण आहे त्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हाला. ओके. बाकी आणखी दुसऱ्या विद्यार्थ्याचं आहे ते पण मी तुम्हाला ऐकवतो. सर आत्ता मी आमच्या एका स्टुडंटला विचारलं होतं, तसंच तुम्ही पण स्टुडंट आहात, तर तुम्हाला जाताना काही प्रॉब्लेम आला का एक्झाम कशी होती, तिथला फील कसा आला तुम्हाला, किंवा तुमची प्रॅक्टिस कशी झाली, जरा व्यवस्थित तुम्ही 2 शब्द सांगा. आम्ही मॉर्निंगला एक 30 मिनिट आधी गेलो होतो मध्ये. तर मध्ये स्टाफ वगैरे खूप कोऑपरेटिव्ह आहे. मध्ये गेल्यानंतर त्यांनी बसवलं वगैरे आणि काही इश्यू नाही आले आम्हाला. मध्ये ज्यांना काही प्रॉब्लेम आले आमच्या फ्लोअरला तर कोणालाच प्रॉब्लेम नाही आला. एका PCला आला होता फक्त थोडा कीबोर्डचा इश्यू, त्यांनी तुरंत तो चेंज करून दिला त्याचा कीबोर्ड. दुसरं बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पॅसेज वगैरे ऑन फ्लोअर, सगळा फ्लोअर 1 मिनिट आधी पॅसेज मारून पूर्ण केलेला होता. पूर्ण फ्लोअर शांत झाला होता. आणि एक 5 मिनटं बसवलं त्यांनी नंतर, आणि नंतर सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. काहीच इश्यू नाही. बरं. तुमच्या ज्या बॅचच्या वेळेस तुमची जी बॅच होती त्या बॅचमध्ये असं कोणतं विद्यार्थी होता का ज्याचं स्क्रीन बंद झाली किंवा असं काही झालं का? असा कोणालाच इश्यू नाही आला. बाकी प्रॉब्लेम तर कोणालाच नव्हता. नाही कीबोर्डचा वगैरे, कीबोर्ड सगळं न्यू आहेत, सगळे लॉजिटेकचे. अच्छा. त्याच्यामुळं इश्यू काहीच नाही. कीबोर्डचेच इश्यू येतात, बाकी कसं माऊस वगैरे सगळे चांगले. ड्रॅग वगैरे फक्त स्क्रोल करावं लागते आपल्याला. हे जो हे होतं ड्रॅग करायचं तिथं एक आत्ता आपले जे स्टुडंट होते म्हणे ते दिसत नाही, तर ते तसंच आहे का? तिथं क्लिक केल्यावर दिसतं असं काही आहे का? आणि पॅसेज किती ड्रॅगमध्ये संपला तुमचा? ज्यावेळेस आपण स्क्रोल करतो ना तिथे, त्यावेळेस ते ड्रॅग आपल्याला दिसते. त्यावेळेस तो हळू फक्त थोडं खाली करावं लागते आपल्याला. आणि 2 स्क्रोल करणं आहे आपल्याला. एक पहिला स्क्रोल, त्याच्यामध्ये पूर्ण सेकंड पॅरा, आणि सेकंड ड्रॅगमध्ये आपल्याला 3 लाईनी दिसतात. खतम होतो पॅसेज. 1500 समथिंगचा पॅसेज आहे. 1498-97 असले पॅसेज बसतात. तुमचा किती झाला सर? 494 मारलाय मी. 1494. व्हेरी गुड. 1494. तर आता तुमचा इंग्लिश पण आहे का उद्या? उद्या इंग्लिश आहे आमचा. आता मॉर्निंग सेकंड शिफ्ट आहे आमची. उद्याचं व्यवस्थित द्या. होतंय तुमचं. चला, थँक्स. प्रॅक्टिस पण व्यवस्थित होती, काही प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सो मच सर.